हॅलो, काय करता? कामात आहात का? सॉरी, सॉरी, सॉरी. मी काय म्हणते, आज संध्याकाळी लवकर घरी येता का? आपण बाहेर जाऊ कुठेतरी. किती दिवस झाले बाहेर कुठे गेलो नाही ना फिरायला. मूर्ख आहे का ग तू? कामाच्या वेळेला फोन करते. हा, तुला समजत नाही मी कामात असेल. आणि तुला काय ग, तू घरात दिवसभर बसून असतेस, तुला काय कामं असतात? आणि फिरायला जायचं हिला. चल ठेव. ठीक आहे, बाय. अरे, आलात तुम्ही? या बसा. काय हा पसारा करून ठेवलायस? आणि पसारा आवरायचा सोडून मोबाईल घेऊन बसलीयस? कदाचित तुम्हाला आठवत नसेल तर आठवण करून देते, की सकाळी तुम्ही मला म्हणाला होतात, की "तू दिवसभर घरात काय काम करतेस? बसून तर असतेस, तुला काय कामं असतात?" तर तुमचा शब्द पाळावा असं आज मला वाटलं. म्हणून आज मी दिवसभर काहीही काम केलेलं नाहीये. फक्त निवांत बसून आहे. जेवणसुद्धा बाहेरून मागवलंय. वेड लागले का ग तुला? एकतर ऑफिसवरून दमून घरी आलोय, साधं पाणी पण नाही विचारलंस, वरून इतका पसारा करून ठेवलायस आणि जेवण सुद्धा पार्सल. तुम्हाला माहिती आहे, हे जेवण जेव्हा मी बाहेरून मागवलं त्याचा जसा खर्च झाला ना, तसं तुम्हाला घरातल्या कामांसाठी बाई ठेवावी लागली, मुलांना सांभाळण्यासाठी बाई ठेवावी लागली, तुमच्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी. तर ह्या सगळ्या खर्चासाठी तुम्हाला बाहेर पैसे मोजावे लागले, तर तुमचा महिनाभराचा अख्खा पगार. पण आम्ही हे सगळं काम काहीही मोबदला न घेता करत असतो. त्याच्या बदल्यात आम्ही काय मागतो? फक्त तुमचा थोडासा वेळ. आणि तो मागितल्यावर आम्हाला काय शब्द ऐकावे लागतात? तर तू दिवसभर घरात काय काम करत असतेस? नुसती बसून तर असतेस. तुमची बायको, आई, बहीण तुमच्या घराची काळजी घेत असतात, तुमच्या कुटुंबाची काळजी घेत असतात, म्हणून तुम्ही निर्धास्तपणे बाहेर कामासाठी जाऊ शकता. याची थोडी तरी किंमत ठेवणं गरजेचं आहे की नाही?